एकनाथ शिंदे यांच्या दालनात शरद पवारांनी आपल्या पक्षांच्या खासदारांची बैठक घेतली आणि राज्यात पुन्हा एक नवा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचे खासदार हे एनडीए सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चांना जोर आला होता, पण शरद पवार आणि शिंदेंच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळालेलं आहे। तसंच दुसरीकडे जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात झालेल्या एका कथित बैठकीमुळे सुद्धा या प्रकरणाची चांगली चर्चा होते। पण यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र अस्वस्थ झालेली आहे। संजय राऊत यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवलेली आहे आणि त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी या भेटीवर आणि वेगवेगळ्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय ऐकूयात। इथे काही मीटिंग नव्हती, काही नव्हतं। आदरणीय पवारसाहेब विधान भवनला गेले आणि ते चालत परत येताना आमदारांनी सांगितलं की त्यांना काही बोलायचं। तिथे सगळ्यात जवळ जे कॅबिन होतं तिथे ते योगायोगाने हे कॅबिन होतं आणि असे काही फिक्स्ड कॅबिन्स नसतात विधान भवनमध्ये। आणि त्या कॅबिनमध्ये पवारसाहेब गेले, त्या आमदारांचं काही बोलणं होतं, ती चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची गाठीभेटी झाल्या। काही एक दोन कामं होती ती सांगितली आणि पवारसाहेब गाडीत बसले आणि घरी निघून गेले। आम्हाला कुणालाही एक झालेलंही माहिती नाही आणि खरं तर आम्ही त्याला फार महत्त्वही दिलं नाही, कारण आम्हाला म्हणजे एक आमदारांसाठी साहेब कुठेतरी बसले तर योगायोगाने ते शिंदे साहेबांचं ऑफिस निघालं। शिंदे साहेबांचाही मनाचा मोठेपणा, कारण का शेवटी ते एका मोठ्या पदावर आज आहेत आणि त्या मोठ्या पदावर असताना कॅबिनेट चालू असताना ते खाली आले, पवारसाहेबांना दोन शब्द बोलले आणि परत कॅबिनेटला गेले। आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजानी कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते। शरद पवारांची अनेकदा ते बाजू मांडतात, पण हे असं काही घडलं त्याच्यामध्ये त्यांनी विश्वासार्ह प्रश्न निर्माण केला। त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत, कारण जी घटना झाली ही सगळ्यांनाच माहिती आहे। त्याचबरोबर ही जी घटना झाली त्याच्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत त्या राऊत साहेबांना मीच काल स्वतः फोन करून सांगितलेल्या आहेत आणि तो घटनाक्रम इतका कॅज्युअली आणि झाला की ते म्हणजे इतकं ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं, त्याची बातमी पण झाली। त्याच्यात बातमी करण्यासारखं खरंच काही नव्हतं। तुमचं बोलणं झालं का मॅम आणि त्यांची नाराजगी दूर झाली का? हो, मी अर्थात ते मिसअंडरस्टँडिंग कसं होतं, काही काही गोष्टी ना म्हणजे आउट ऑफ प्रॉपर स्टॉर्म इन अ टीकअप असं येते की एखादी घटना झाली जी कदाचित कोणाच्या ध्यानीमनी आली नसती, त्याची एवढी मोठी बातमी झाली आणि त्या बातमीतून कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील, ते दुखावले गेले असतील आणि जेव्हा त्यांना वास्तव कळलं तेव्हा दुखवण्याचा प्रश्नच नव्हता। एक प्रश्न याला धरून असा आहे की म्हणजे जेव्हा अजित पवार तुमच्या पक्षातून गेले होते आणि त्यानंतरच्या एक साधारण 15 ते 20 दिवसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे काही आमदार हे अजित पवारांना भेटले होते त्यांच्या दालनात, पण तेव्हा तुमच्या पक्षावर कोणाची टीका नाही। कसं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून एनडीएत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते। हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, पण असं आहे मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं। त्याचं कारण असं की ठीक आहे की म्हणजे दादाने एक निर्णय घेतला होता तो आम्हाला अयोग्य वाटला आणि ज्या पद्धतीने त्या घटना झाल्या होत्या तेव्हा म्हणजे जसं आदरणीय पवारसाहेबांना एका पत्रात अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता ना। पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेले।
एकूणच सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ती पटणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच शरद पवार आणि त्यांचे खासदार हे एनडीए सोबत जाणार का याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.